मित्रांनो, या रेडगडच्या मैदानामध्ये सुंदर असा घरचा साथ पाला आदात वासरू आहे आणि वासरू मला वाटतं चर्चेत येण्यासारखं आहे. तर आपण त्याची मुलाखत घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार दादा. नाव सांगा ना तुमचं. माझं नाव जगदीश मळवी आणि आम्ही ससा ग्रुप उमरोली पनवेल उमरोली हा आमचा ससा आहे. ससा आणि या साईडला पण कुठला शिट्टीबाई घरचाच आहे ना. घरचाच आणि हीच जोडी पळाली का? हीच जोडी पळते प्रत्येकाला. बरोबर. आता किती अंतर झाला काय? अंतर बराच झाला, 2-3 शेकड्याचा अंतर झाला. बरोबर. हा बैल आपण ऑक्टोबर महिन्यात आणलेला आहे आणि आतापर्यंत त्याची 30वा गुलाल आहे त्याचा. म्हणजे जमून तिसवा गुलाल आहे तिसवा आजचा आपल्याला. सलग 30 गुलाल. सलग 30 गुलाल. 1-2 गाड्या फक्त आपल्या पडल्यात 1-2 गाड्या. आणि पडल्यानंतर मग काय म्हणजे काही बदल केला का त्याच्यामध्ये? काय बदल फक्त कसं रुटीन आणि एक अनुभव आपल्याला घ्यायला भेटला. म्हणजे प्रत्येक वेळी जल्लोष करतो आपण जिंकल्यानंतर. हरल्यानंतर पण आपली हार सगळी समजली पाहिजे, पत्करावी पण पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. आणि वासरू असं आहे, वासरू जसं आपण बैल टाकू ना दोन्ही खाली पब्लिक पळते वासरू. आणि आज पण पब्लिक पळवला दोन्ही नेहमी पब्लिकलाच असतो. अजून आतून त्याला आपण टाकलेलाच नाही टाकला आतून. आणि वासराची खरेदी वगैरे कुठून केली काय? खरेदी आपण चाकण बाजारातून केली होती. छोट्याशा रकमेवर केला होता आपण. बारीक होता आणला तेव्हा. आता चांगले 4 महिन्यात रिझल्ट चांगला आहे वासराचा. 4 महिन्यामध्ये रिझल्ट चांगला आहे. आणि मला वाटतं जातीवंत वासरू आहे. हा खिल्लारमध्ये आहे ना. आणि घरचीच गाडी पळते. घरचीच गाडी पडते दरवेळेला. पहिल्या उगाच नाही. याच जोडीची 30 गुलाला झाल्यात का? नाही, घरी अजून सर्जा म्हणून एक वासरू आहे आपला. त्या वासरा तो जरा आजारी असल्यामुळे त्याला आपण हाकलं ना. तर सध्या हीच गाडी कमीत कमी 10 गुलाले लगातार गाडीचं झाले. बरोबर. आता नावाविषयी सांगा ना. ससा नाव तुम्ही ठेवलंय का आधीपासून? ससा म्हणजे कसं झालं माहितीये का, एक पहिला जुना बैल मोठा ससा म्हणून पालाचा. तर काही कारणास्तव तो बाद झाल्यानंतर वासरू घेतला तर यानं बोललं नाव ससाच ठेवायचा. तर त्या सशाच्याच पावलावर यांनी पाऊल ठेवून आजपर्यंत सगळ्या बिंदूरमध्ये हे केलेलं आहे, नाव केलेलं आहे. आणि जसा जुना ससा तुमचा होता हा तो पण तसा पळतो. तसा तो पण पब्लिकनीच पळला होता. हा पण पब्लिकनीच पळतोय. म्हणजे त्याच्यासारखा इतिहास घडवेल काय वाटतं? हा घडविल 100%. आणि त्याचा काय सांगा थोडक्यात माहिती द्या. जो मोठा त्याची अशी होती का बिगर कासऱ्यावर आपण बिंजोरावर नाव ठेवून कर्जतला गाड्या 2-3 वेळा आपण केलेल्या आहेत. ते याच्यावर पण विश्वास आहे. अजूनपर्यंत वासरू कधी म्हणजे वाकडा तिकडे अजूनपर्यंत गेलेला काय नाही. वासरू जातीवंत आहे आणि वासरू चांगलं आहे, गरम आहे. कधी पण त्याला काढलं ना काही टेन्शन नाही वासराचं. खाली नेताना पण व्यवस्थित गाडी फक्त जसा आवाज दिला ना का वासरू तसा निघतो. बरोबर. आता पारख कोणची होती चाकणच्या बाजारला गेला? पारख प्रवीण माले आणि आरुण मडवीची होती. बरोबर. आणि जसं एक म्हणतात ना, आता पाठीमागं एक खूप मोठा आदर्शस्तंभ पण पाहिजे आपल्याला. हा खेळ करायचा असला तर काय सांगाल, कोणाचं नाव घेणार? पाठीमागं आमच्या गावातील संतोष पाटील आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे आणि आमची सर्व टीम आहे. त्यांचा आम्हाला सपोर्ट असतं नेहमी. गावातली लोक आहेत आम्हाला दररोज विचारतात आणि घरातली लोक आहेत, घरातली बाई माणसं आहेत, ते पण आम्हाला दरवेळी शर्तीने गेलं गुलाल नाही दिसला विचारतात आज कसा काय झाला ते विचारतात. गुलाल असल्यामुळे कसं सगळ्यांना होप्स येतात. नंदी आपला चांगल्या पडते रोज गुलालाच आहे म्हणून सर्व घरातल्या माणसांना होप्स आहे. बरोबर. मग आवर्जून आम्हाला मैदान असेल ना, सगळे कसे आम्ही कामावरती आहोत, पण आवर्जून जर मैदान असेल तर आम्हाला आवर्जून पाठवतात घरातून का जागच मैदान आहे, आज तुम्ही वासरू आपला घेऊन जावा. आपली घरचीच गाडी पळते, घरचीच आपण महिला घेऊन जातो प्रत्येक आठवड्यात. आता उमरोली आणि रेडगडच्या मध्ये किती तासाचं अंतर आहे काय? 1 तासाचं नाही, 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे. 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि जसं कायम तुम्ही या मैदानाला असतात? हा कायम पावसाळ्यापासून पूर्ण जेवढी पनवेलमध्ये जेवढी मैदान होतं त्या मैदानाला आमची कायम हजेरी असते. पावसाळी असो उन्हाळी असो प्रत्येक मैदानात आम्ही असतो. बरोबर. आता वासराने जे तुमचं नाव करत घेतलंय, आता येणाऱ्या कालामध्ये जसं बघा आता तुम्ही जमून करतात गाड्या, तर काही दिवसानंतर मला वाटतं ज्यावेळेला तुमच्या वासराची ओळख होईल तर काही नाही पण बोलतील आणि मग तुम्हाला मोठा खेळ पण केला लागेल. काय बोलाल? ते कसं आहे, मोठा खेळ केला आपल्याला पण पहिला आपल्याला जर चांगला पहिला भेटत आपण नक्कीच वरती जाऊ. आपली पण आपल्या वासरात तेवढी धमक आहे का आपण वरती जाऊ म्हणून. पण काही कारणाचं पहिल्या मुलं मोठ्याचं कसं आहे, मोठा बैल सहजासहजी वासराला कोणी देत नाही. वासरू ज्यावेळी नजरेत येईल त्यावेळी आम्हाला 100% बैल देतील. बरोबर. आणि कुठे त्यांनी सुरुवात केली म्हणजे कुठेतरी हा चांगली सुरुवात केली त्यांनी. आणि गाडी कोणत्या नावाने पळते तुमची सांगा ना? आई गावदेवी प्रसन्न उमरोली याच नावाने गाडी पळते. बरोबर. आणि जसं पूर्वीपासून किती कालापासून तुमचा खेळ चालू आहे? खेळ माझा तर 3 वर्षापासून आहे, पण यांचा आधीपासून सांगा ना. 15 वर्षापासून तुम्ही हा खेळ करतात. काय सांगाल म्हणजे त्यावेळेचा खेळ आणि आताचा खेळ काय बोलाल? त्यावेळी कसा बालदीवरती खेळ होता, त्यावेळी एवढा काय वाटत नाही, कलिंगच्या कापावरती मजा म्हणून. आताच्या याच्यात पैशाचं जास्त मोल आहे. बरोबर खेळाला. आणि संयम पहिली गोष्ट, या क्षेत्रात संयम पहिली गोष्ट ठेवणं गरजेचं आहे. संयम ठेवल्यानंतरच फळ मिळतं. फळ मिळतं. आणि आज गाडी कोणी पळवली?
आज महेंद्र ड्रायव्हर शिरवली तोच आणल्यापासून तोच ड्रायव्हर गाड्याच्या बसते. आणि काही आता मी बघतो मुंबईला ड्रायव्हर पण नियोजन करतात बैलांचा, मग काही एखादा ड्रायव्हर नियोजन करण्यासाठी असतो का तुमचा, का तुम्हीच करतात? नाही आता आम्ही चौघे कधी कधी महेंद्र ड्रायव्हर नियोजन म्हणजे घरच्या गाडीतच असते. आज ह्या गाडी दोन्ही साईड पळतो, डावी पण पळते उजवीला पण पळते. मग तो सांगते कधी कधी डावीला गाडी चांगली पळते, डावीला घ्या, मोठी गाडी धरायची असेल तर डावीला गाडी घ्या किंवा उजवीला घ्या असं तो सांगत असतो आम्हाला. सल्ला पण देतो तो. सल्ला देत असतो. बरोबर. आता आजचा रीडगडचा मैदान इथे, या मैदानाविषयी काय बोलाल? कारण मला वाटतं आवर्जून इथे भरपूर सारी गुलाला झाले असते. या मैदानावर आमचा असा इतिहास आहे की या मैदानावर आमची सहजाची गाडी पडत नाही कधीच. 1-2 मैदानं फक्त गाडी पडली असेल, नंतर आज एवढे पावसाळ्यापासून मैदानं केले, एक पण गाडी पडलेली नाही आजूपर्यंत या मैदानावर. बरोबर. आता सोबत बघा, आपण जेव्हा सर्वजण सोबत असल्यानंतर गुलालाचा आनंद पण वेगळा असतो. साईनाथ दादा आहेत, भाऊ आहेत, काय बोलाल सर्वांविषयी? सर्व एकीचं बल मोठं असतं, एकट्याचा खेळ नाही हा. सर्व सपोर्टिंगला असतील तरच खेळ होईल हा. बरोबर. चला, तुम्हाला आजचा गुलाल घेतला, या गुलालसाठी खूप खूप अभिनंदन देतो आणि वासरू येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचा खूप मोठं नाव करेल अशा अपेक्षा पण करतो मी आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.